नमस्कार. आज अंजनीमध्ये जसं की सावळं जंजनी या ठिकाणी ए सीच्या इन्स्टॉलेशनच्या कामासाठी आलो होतो. तुम्ही पाहू शकता, हा जसं की सोलर प्लांटमध्ये हा कॅबिनमध्ये ए सी इन्स्टॉलेशन केलेलं आहे आपण. या ठिकाणी एक आउटडोर आहे. ॲक्च्युली अंधार पडला आहे, त्यामुळे आता तुम्हाला काही क्लिअर दिसणार नाही आहे सोडा. तरी मी माझ्या परीने तुम्हाला हा पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करतो आहेच. हा दुसरा आउटडोर या ठिकाणी, जसं की वर होल त्यानंतर सरळ पाईप खाली घेऊन या ठिकाणी हा आउटडोर टाटा उल्टास 1 टनचे ए सी आहेत. त्यानंतर इंडोर दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवतो कॅबिनमध्ये आत जाऊन. तर या ठिकाणी इंडोर जोडलेला आहे. ॲक्च्युली लाईट नाही आहे, डी जेवर काम चालू होतं आमचं मगापासून, तर लाईट बंद केली त्यांनी. त्यानंतर दुसरा दाखवायचं म्हटलं तर या ठिकाणी हे दोन्ही इंडोर. आपलाही असं काही काम असेल, ए सीचं रिपेअरिंग म्हणा, इन्स्टॉलेशन असो, किंवा इलेक्ट्रिकली काही प्रॉब्लेम आहे, गॅस लिकेज वगैरे आहे, तर अशा कंडिशनमध्ये मी टोटली पूर्णपणे कामं करून देतो. काही कूलिंग कॉईल डॅमेज आहे, कंडेन्सिंग कॉईल डॅमेज आहे, तर अशामध्ये आम्ही पूर्णपणे कामं करत असतो आहे. तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे. कुणाचं काय अल्ट्रेशनचं वगैरे काही काम असेल, अल्ट्रेशन म्हणजे कोणाची कूलिंग कॉईल लिकेज आहे किंवा कंडेन्सिंग कॉईल लिकेज आहे, तर सीझनमध्ये कसं वेळ पुरत नसतो आहे आणि वेळ पुरत नसल्यामुळे अशी कामं पेंडिंग पडतात आणि असे ए सी पण नंतर स्क्रॅपला जातात. तर ए सी स्क्रॅप न करता वापरलेलं केव्हाही चांगलं आहे, कारण जे ए सी ओल्ड असतात ते लॉंग टाईम चालतात आणि बऱ्यापैकी खर्च त्या ए सीचा कमी असतो. ठीक आहे, असो. स्क्रीनवर आमचा नंबर आहे, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.